नमस्कार, नवजीवनकर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, मी आपल्याला सांगतो की 1600 मीटर पळालं की तुमचा गोळा रिवर्स येणार. तुमचा गोळा जर आउट ऑफ पडत असला तर आउट ऑफच्या रेशिओ पडणार. जर तुम्ही नुसताच गोळा टाकत असला गोळ्याचा तर 9-10 मीटर तुमचा गोळा पडणार, पण त्याचा काही सुद्धा उपयोग नाही. आपल्याला गोळा 1600 मीटर पण बसलं पाहिजे, गोळा पण बसला पाहिजे, आपला स्कोअर झाला पाहिजे. आपलं 1-1 मार्कानं 2-2 मार्कानं सिलेक्शन होतंय. मग त्यासाठी आपल्याला गोळ्याचं चांगलं टेक्निकचं वर्कआउट केला पाहिजे. मग तोच वर्कआउट घेऊन मी आज तुमच्याकडे येतोय. काल आपण पोरासनी शिकवलं की म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय घेतलं की तुम्ही बघा तो कालच्या व्हिडिओमध्ये काय घेतलं ते. आणि तो व्हिडिओ झाल्यानंतर आज आपण फक्त पोरांचं जो थ्रो आहे तो थ्रोचं प्रॅक्टिस घेतोय. तर मित्रांनो, नक्की बघा थ्रोचं प्रॅक्टिस. तुम्ही सुद्धा तसं थ्रोचं प्रॅक्टिस करा. तुमच्या ज्या गोळा टाकताना मी सांगितलेल्या चुका आहेत त्या चुका हळूहळू हे करून आपण ठरवलं आहे की मुलांचा एका आठवड्याच्या आत गोळा आउट ऑफ करायचा. एका आठवड्याच्या आत गोळा आउट ऑफ करायचा म्हणजे कुणाचा गोळा आउट ऑफ होणार? ज्यांचा 18च्या रेषेवर ज्यांचा 12च्या रेषेवर गोळा खेळतोय, 12च्या रेषेवर, त्यांचा गोळा आउट ऑफ होणार. सगळ्यांचा आउट ऑफ एका आठवड्यात होत नाही, त्याला दिवस जातात. कमीत कमी 1 वर्षभर घासायला लागतं, हे पण ध्यानात ठेवा. आणि नक्की याचा फायदा घ्या. तुमचा जर कमी गोळा पडत असला तर ह्यानं तुमचा गोळा वाढू शकतो. तर बघा पोरं कशी गोळा टाकते ते, काय काय करते ते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला नवीन असला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.